काही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या. तुकोबराय सांगतायत भगवंताचं नामामृत पिणारा भक्त ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी सगळ्या मंगल गोष्टी जमा होतात. जसं समुद्रावरती ढग निर्माण होतात, वाऱ्याने ते वाहतात, डोंगरांना जाऊन आडतात आणि तिथे मुसळधार पाऊस पडतो, त्याचा फायदा सगळ्या जगाला होतो. तसं भगवंताचं परमामृत पिणारा भक्त जिथे बसलेला आहे तिथे सगळे मंगलाचे ढग जमा होतात. आता मंगल कशाला म्हटलं जातं? हा मंगल शब्द आपल्याला फक्त तेवढ्या एका विधीपुरता माहिती आहे. मंगल कशाला म्हटलं जातं? मंगम शुभम लातीती मंगलम, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कल्याण होतं त्याला मंगल असं म्हटलं जातं. म्हणजे भगवंताचं भजन, भगवंताची साधना जर आपल्या जीवनामध्ये वाढत असेल तर ती प्रत्येक गोष्ट मंगल आहे. मंगल गोष्ट म्हणजे भगवत प्राप्तीची सगळी साधनं. आपल्याकडे विवाहाला सुद्धा मंगल म्हटलं जातं, पण जर लग्न झालं आणि त्याचा परमार्थ कमी झाला तर त्याला मंगल म्हणायचं नाही, त्याला अमंगल म्हणायचं. मुलगा झाला आणि आळंदी पंढरपूरची वारी बंद झाली तर ते मंगल आहे का अमंगल आहे? अमंगल आहे. भरपूर पैसे मिळाले आणि गळ्यातली माळच काढून टाकली, मंगल आहे की अमंगल आहे? अमंगल आहे. यापेक्षा दुष्काळ पडला. पण भगवंताचं भजन जर वाढत असेल तर तो दुष्काळ सुद्धा मंगल आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. भगवंताची भजन, भगवंताचं स्मरण ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये घडतंय त्याला मंगल म्हटलं जातं. अशी मंगल सगळी साधनं जमा होतात आणि तिथे आनंदाचा वर्षाव करतात. हा सगळा आनंद भगवंताच्या नामचिंतनाने विश्वाला प्राप्त होतो. महाभारतातला एक छोटासा प्रसंग आहे. कौरव आणि पांडवांमध्ये द्यूत खेळलं गेलं, कपटाने पांडवांचा पराभव झाला. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांच्या वाट्याला आला. वनवास म्हणजे वनामध्ये राहायचं होतं. 12 वर्षाचा वनवास पांडवांनी पूर्ण केला आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासाला सुरुवात झाली. आता अज्ञातवासाचा नियम असा होता की लोकांमध्ये जायचं, नगरामध्ये कोणत्या तरी देशामध्ये जाऊन राहायचं, पण अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं. आपण पांडव आहोत हे कोणाला ओळखू द्यायचं नाही. जर आपण पांडव आहोत असं जर कोणाला कळालं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. पांडवांचा अज्ञातवास सुरू झाल्यानंतर दुर्योधनाला आनंद झाला, कारण तो अज्ञातवासाची वाट पाहत होता. अज्ञातवासाची योजनाच याच्यासाठी केली होती की पुन्हा यांचा वनवास वाढून यांना घेता यावा. कारण पांडवांनी कितीही वेश बदलला तरी हे पांडव कोणत्याही देशामध्ये लपून राहण्याजोगे नाहीत. आता भीमाने कोणताही वेश बदलला आणि तो जर बाजारामधून चालला तर त्याचं शरीर थोडं बारीक करता येणार आहे, त्याच्यासारखा अगदी धिप्पाड देहाचा कोणालाही ओळखता येणार. म्हणून अज्ञातवासाला सुरुवात झाली. दुर्योधनाने आपले दूत पाठवले. वर्ष संपत आलं, 2-3 महिने राहिले पण पांडव काही सापडेना. दुर्योधन चिंताक्रांत झाला, विचार करतोय की पांडव सापडत नाहीत. आपणच योजना आखली होती पण आपल्याच अंगावरती उलटलेली दिसतीये, करायचं काय? शेवटी दुर्योधनाने भीष्माचार्यांची भेट घेतली आणि भीष्माचार्यांना विचारलं, आचार्य, पांडवांचा अज्ञातवास सुरू झालाय, पांडव कोणत्या देशामध्ये राहतायत तेवढा देशाचा फक्त आपण पत्ता सांगा, देशाचं नाव सांगा, आम्ही सगळ्या देशामध्ये त्यांना शोधून काढतो. भीष्माचार्य दुर्योधनाकडे पाहून सांगतायत, दुर्योधना, अरे पांडव कोणत्या देशात राहतायत हे ओळखणं अगदी सोपं आहे. असं म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी, दुर्योधन म्हणतो, हे जर सोपं आहे तर 7-8 महिने झाले आमच्या सेनेला पांडव सापडत नाही, कशावरून सोपं आहे? भीष्माचार्यांनी सांगितलं त्याची काही लक्षणं आहेत. पांडव ज्या देशामध्ये राहतात त्या देशावरती पांडवांचा प्रभाव पडतो. हे जे पांडव आहेत हे भगवंताचे भक्त आहेत. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या दिवासी आठविती, नित्य भगवंताचं नामचिंतन करतायत. त्यामुळे पांडव ज्या देशात राहतात त्या देशामध्ये दुष्काळ पडत नाही. नद्या 12 महिने वाहतात, झाडं फळा फुलांनी बहरलेली राहतात, 4ही वर्ण आपल्या आश्रम धर्माचं योग्य पालन करतात. हिंसा होत नाही, हत्या होत नाही, चोरी होत नाही, कपट होत नाही. लहानातील लहान जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जण
आनंदामध्ये राहतो. हा पांडवांच्या नामस्मरणाचा जगावरती होणारा परिणाम आहे. वृष्टी केली जळी आनंदाच्या. भगवंताचं भजन करणारा भक्त जिथे बसतो तिथे त्याची भक्ती करा. त्याच्याकडे कोणी जा अथवा जाऊ नका, पण समाधान मात्र सर्वांना होत राहतं. हा भगवंताच्या नामस्मरणाचा विश्वावरती होणारा परिणाम आहे. कोणी असं म्हणलं, महाराज जगावरती होणारा परिणाम सांगितला, मनावरती होणारा परिणाम सांगितला, रसना इंद्रियावरती होणाऱ्या परिणामाची चर्चा झाली, पण चर्चा आपली इथून सुरू झाली होती की अमृत त्याला म्हटलं जातं की जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो. तसं भगवंताचं हे नामस्मरण केल्यानंतर कोणी अमर होईल का? तुकोबराय सांगतायत, हे परमामृत पिल्यानंतर जो पिणारा आहे त्याच्यामध्ये ब्रह्मरस ओतला जातो आणि ब्रह्मरस ओतल्यानंतर त्याची इंद्रिय सुद्धा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. ब्रह्म जसं अविनाशी आहे तसाच त्याचा देह सुद्धा अविनाशी होतो. मग आता असा कोणाचा देह अविनाशी झाला? परमामृताच्या प्राशनाने हा ही नश्वर काया अमर भावाला कशी पोहोचू शकते इत्यादी गोष्टींचा विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळेत थांबायचंय. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा परमामृताचं रसपान केल्यानंतर ही नश्वर काया सुद्धा परब्रह्म स्वरूप होते. कोणाची काया परब्रह्म स्वरूप झाली? अगदी थोडक्यात दोन उदाहरणं आपण डोळ्यासमोर घ्या. पहिलं उदाहरण, हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त श्रेष्ठ प्रल्हाद भगवंताचं नित्य नामचिंतन करतायत. हिरण्यकश्यपूला आवडत नाही. एकदा दोनदा समजून सांगितलं, ऐकलं नाही. शेवटी हिरण्यकश्यपूने सर्व दैत्यांना सांगितलं, जरी हा माझा असला तरी याला जिवंत ठेवू नका, मारून टाका. प्रल्हादांना मारण्यासाठी सगळे दैत्य हातामध्ये तीक्ष्ण अवजारं घेऊन प्रल्हादांच्या देहावरती आघात करतायत. ज्याने मारल्यानंतर मनुष्य गतप्राण होईल, पण प्रल्हादांच्या या कायेला काहीच होत नाही, कारण ही काया परब्रह्म स्वरूप झालेली आहे, अमर झालेली आहे. उकळत्या तेलामध्ये टाकलं, उंच कड्यावरून खाली फेकलं, मदोन्मत्त हत्तीच्या पायी तुडवलं, विष पाजलं, कृत्या उत्पन्न केली, अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं, अनेक प्रयोग झाले, पण प्रल्हादजींच्या कायेला काहीच झालं नाही. का? कारण काया परब्रह्म स्वरूप झाली, म्हणजे अमर झाली. जसं ब्रह्म अविनाशी आहे तसं भगवंताचं भजन करणारा सुद्धा अविनाशी तत्वाला प्राप्त होतो. दुसरं उदाहरण, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांनी भगवंताचं हे नामस्मरण केलं, हा नामरस पिला, परिणाम असा झाला, ब्रह्मीभूत काया भूतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. तुकोबरायांची काया परब्रह्म स्वरूप झाली, म्हणून या दिव्य कायेला काळाचा स्पर्श झाला नाही, तर स्वतः भगवंत या कायेला नेण्यासाठी आले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. म्हणून तुकोबराय सांगतात, परमात्म्याचं नामस्मरण हा नामरस पिणारा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. अभंगाच्या
इंद्रिय परब्रह्म स्वरूप होऊन जातात. ओतले स्वरूप माझे तया, परमात्म्याचं स्वरूप इंद्रियांमध्ये ओतलं जातं आणि ही काया अमर भावाला प्राप्त होते. म्हणून याला परमामृत म्हणायचं. म्हणून अमृत म्हणून जर कोणी काही म्हणू लागला तर खरं अमृत म्हणजे भगवंताचं नामामृत आहे. चहा पिल्यानंतर अमृत पिला किंवा अमृत तुल्य असं न म्हणता कोणी जर रामकृष्ण हरी म्हटला तर समजायचं हा अमृत पितोय, तो अमृत पितोय असं म्हटलं पाहिजे. म्हणून खरं अमृत भगवंताचं हे नामामृत आहे की ज्याने ही काया सुद्धा अमर भावाला प्राप्त होते. मग जगावरती होणारा परिणाम आहे. आता या परमामृताचा फक्त जगावरतीच परिणाम होतो असं नाही, तर देवावरती सुद्धा परिणाम होतो. देवावरती परिणाम असा होतो की भगवंत हे नामचिंतन ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी येऊन कायमचे राहतात. फक्त राहतात नाही तर तिथे येऊन त्या नामधारकाची सेवा करू लागतात, त्याच्या घरी येऊन नांदतात. भगवंताने आपल्या राहण्याचा निश्चित पत्ता स्वतः सांगितलेला आहे. भगवान देवर्षी नारदांना सांगतायत, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तू मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची माणसे उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करते ते माझे. भगवंताचं नामामृत जिथं पिलं जातं भगवान तिथे येऊन नांदतात. नांदणं कशाला म्हटलं जातं? मुलगी जर माहेरी राहिली तर तिला नांदणं म्हणत नाही. ती सासरी जाऊन सासरच्यांच्या आज्ञेमध्ये राहून सासरच्यांची सेवा करते, त्याला नांदणं असं म्हटलं जातं. भगवान हे नामामृत पिणाऱ्याच्या घरी येतो नांदण्यासाठी, म्हणजे सेवा करण्यासाठी. नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने भगवंत 36 वर्ष नांदले. ज्या भगवंताच्या चरणापासून गंगा प्रकट झाली तो भगवंत नाथांच्या घरी गंगेचं पाणी कावडीने वाहतोय, चंदन उगाळून देतोय, सगळी सेवा करतोय. त्या काळामध्ये द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने धरणं धरलं. भगवंताने दर्शन द्यावं याच्यासाठी. भगवंताने स्वप्नामध्ये जाऊन त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं, हे बघ आता सध्या मी द्वारकेमध्ये नाही, तुला जर माझं दर्शन पाहिजे असेल तर पैठणला नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने मी आहे, इथं माझं दर्शन घेण्यासाठी ये. हा ब्राह्मण तिथून निघाला, पैठण क्षेत्रामध्ये आला. भगवंताने ओळखलं, आता हा येतोय, आपण भगवान आहोत असं हा नाथ महाराजांना सांगणार, आपलं सगळं उघडं पडणार. भगवंत अंतर्धान झाले. तो नाथांच्या घरी आला, नाथांना म्हणू लागला, महाराज तुमच्या घरी जो श्रीखंड आहे तो सामान्य कोणी नाही, तो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. मला त्याने स्वप्नामध्ये येऊन सांगितलंय की माझं दर्शन तुला इथे घडेल. मग तुमच्या घरी राहणारा श्रीखंड्या कुठे आहे? नाथ महाराजांनी पाहिलं, नाथांचं अंतःकरण भरून आलं की आजपर्यंत आपण भगवंताला ओळखू शकलो नाही. भगवंताने आपली किती सेवा केली, शोधतायत पण भगवान सापडेना.
शेवटी गिरिजा माता नाथ महाराजांनी आक्रंदन केलं, भगवान प्रगट झाले आणि श्रीकृष्ण रूपामध्ये त्या ब्राह्मणाला आणि नाथ महाराजांना सुद्धा दर्शन दिलं. म्हणून भगवान परमात्मा निश्चित रूपाने अशाच ठिकाणी जाऊन राहतो. तुकोबराय सांगतायत, ज्याला भगवंत प्राप्त करावा, भगवंत भेटावा असं वाटतंय, त्याने भगवंताचा शोध इतरत्र न घेता जिथे नित्य भगवंताचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी भगवान सापडतात. यामध्ये कोणताही संदेह नाही. अभंगाच्या शेवटी
म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. परमामृताचा देवावरती होणारा परिणाम तुकोबराय सांगतात. म्हणून असं हे अद्भुत भूतलावरचं हे अद्भुत परमामृत प्राशन करण्यासाठीच संतांनी हे उत्सव आपल्याला करायला सांगितले. त्यातील हा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणून भगवंताच्या असीम अनंत कृपेने भगवंताच्या नामस्मरणाविषयीचा भगवंताच्या भक्तीविषयीचा अनुराग आपल्या अंतःकरणामध्ये उत्तर वृद्धिंगत होत जावा अशी एक प्रार्थना भगवंताच्या चरणी करू. झालेली सर्व सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी विसर्जित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्म सिद्धी गेले येथ माझे जे उरले पायी कपण विठ्ठल